दंडोत प्रणाम. बरेच लोक सद्गुणांची फक्त प्रशंसाच करतात, ते मात्र स्वीकारत नाही, अंगी बाळगत नाही. सर्वज्ञ श्री चक्रवर्ती सांगतात, आपण ज्याही ठिकाणी गेलो तर त्या व्यक्तीचे आपण काहीतरी गुण घेतले पाहिजे. घेतले पाहिजे म्हणजे काय? स्वीकारले पाहिजे. स्वीकारले म्हणजे काय? ते आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. नुसतीच हे चांगले, ते चांगले किंवा त्यांची प्रशंसा करून उपयोग नाही. तर समाजाकडून आपण जर घेण्याची प्रवृत्ती ठेवली तर हे सद्गुण जे आहे, ऊर्ध्वगतीचे जे आहे, ते आपण आपल्या जीवनात उतरवले तर नक्कीच परमेश्वर भक्तीमध्ये त्याचा आपल्याला संत सामुग्री म्हणून, म्हणजे अर्थात चांगले कर्मच्या करण्याच्या त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणून जीव दोषदर्शी जरी असला, दुसऱ्याचे दोष जरी पाहत असला, तर त्याचा उलटं दुसऱ्याचे गुण बघायचे आणि ते गुण स्वीकारून आपल्या जीवनामध्ये उतरवायचे. नुसती प्रशंसा करून चालणार नाही. तर ते गुण जर आपण आपल्या जीवनात उतरवले तर नक्कीच परमेश्वर भक्तीमध्ये त्या भक्तीपर्यंत जाण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल. आणि म्हणून सद्गुणांची नुसती प्रशंसा न करता ते आपण आपले अंगी बाळगले पाहिजे. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.